जेजुरी गडावरील मुख्य गाभाऱ्यामधील उत्सव मूर्ती बालद्वारीमधील घटस्थापनेच्या ठिकाणी विधिवत सनई चौघड्याच्या वादनामध्ये आणण्यात आली। नंतर जेजुरी गडावरती घटस्थापना करण्यात आली। महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीची सिंह गाभाऱ्यामध्ये घटस्थापना। जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांच्या हस्ते घटस्थापना। यावेळी आमदार राणा जगजित सिंह सुद्धा उपस्थित। करवीर निवासिनी अंबाबाईला तोफेची सलामी। कोल्हापूरमध्ये नवरात्र उत्सवाला प्रारंभ। अंबाजोगाईच्या योगेश्वरी देवी मंदिरामध्ये नवरात्र उत्सवाची जोरदार तयारी। यंदा मंदिरामध्ये 52 सीसीटीव्ही, 18 महिला आणि पुरुष सुरक्षा रक्षक, भाविकांसाठी प्रथमोपचार आणि वैद्यकीय सेवाही उपलब्ध। परभणीकरांचं आराध्य दैवत असलेल्या सिंगणापूरमधील महाकाली मंदिरामध्ये ही घटस्थापना। पहिल्याच दिवशी देवीला पांढऱ्या वस्त्रांचा साज। देवीच्या 3.5 शक्तिपीठांपैकी एक पीठ असलेल्या नांदेडमधल्या माहूरगडाच्या श्री रेणुका माता मंदिरामध्ये घटस्थापना। माहूरगडावरती नवरात्र उत्सवाला सुरुवात। पहाटे 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत दर्शनासाठी मंदिर सुरू राहणार। घटस्थापनेच्या निमित्ताने लातूरच्या रेणापूरमध्ये रेणुका मातेची विधिवत पूजा। मंदिर समितीची जय्यत तयारी। धाराशिव, बीड आणि कर्नाटकच्या भक्तांचं श्रद्धास्थान। आज दुपारनंतर माहूरगडाच्या रेणुका मातेच्या मंदिरामध्ये घटस्थापना होणार। हलत्या दीपमाळेसाठी हे मंदिर प्रसिद्ध। सप्तशृंगी मंदिरामध्ये देवीला अलंकार चढवल्याच्या नंतर भाविकांना देवीचं दर्शन। पडदा उघडताच जयघोष। साज शृंगारानंतर देवीची आरती। पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये सुद्धा नवरात्र उत्सवाचा उत्साह। मंदिराला आकर्षक फुलांची सजावट। या सजावटीसाठी 32 प्रकारच्या फुलांचा वापर। कार्लागडावरच्या एकविरा माता मंदिरामध्ये सुद्धा घटस्थापना। देवीचा यथोचित साज शृंगार करण्यात आला। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून भाविक कार्लागडावर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।